चला बघा, थंबनेल बघून तुम्हाला कळलेच असेल काय न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूज आहे शेतकऱ्यांसाठी, आणि ब्रेकिंगच आहे जी महत्त्वाची सगळ्यांसाठी. वेगवेगळ्या योजना झाल्या आहेत राबवणं. आता सरकारने लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तर बघा, राज्यात माझा लाडका शेतकरी योजना ही जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांना होणार मोठा याचा फायदा, अशी न्यूज आहे. पण ही न्यूज खरी आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी काढलेली सरकारनं योजना आहे. बघा, माझी लाडकी बहीण झालं, माझा लाडका भाऊ झाला, आता माझा लाडका शेतकरी. तर बघूया, महाराष्ट्र राज्यात माझा लाडका शेतकरी योजना जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. तर बघा, ही महत्त्वाची योजना आहे. लाडक्या बहिणीनंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार आहे, अशी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आहे. तर बघा, विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. पण ते कामाला लागले आहेत, पण त्यात आपला फायदा होत असेल तर महत्त्वाचं आहे. आपण नक्की फॉर्म भरा, नक्की योजनेचा व्यवस्थित लाभ घ्या. ती योजना जाहीर झालेली आहे, अजून सुरू झालेली नाही आहे. फक्त त्याच्याबद्दल सर्वच अशी माहिती यात अवेलेबल करून दिली आहे. तर कशा पद्धतीनं कशी काय माहिती आहे ते आपण आता सविस्तर यात बघूया. आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, मुंबईमध्ये विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच काही दिवसापूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली होती, जी चालू आहे. राज्यात या योजनेसाठी मोठी चर्चा सुरू आहे. या लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. अशातच बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर बघा, या कृषी महोत्सवातच ह्या योजनेचं म्हणजे त्यांनी सांगता केली किंवा योजना आम्ही काढणार आहे असं ते बोललेले आहे. तर बघा, बीडमधल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. तर लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजनाही आम्ही राबवणार आहे, अशी त्यांनी घोषणा केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. तर कुठे केली? तर कृषी महोत्सवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ते बघूया. बघा, महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणं होय. आमच्याकडे पॅकेट नाही, तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे. कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे. मी आज एवढंच सांगतो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली, त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली, आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत, असेही त्यांनी सांगितलं आहे. बघा, त्यांनी काय काय योजना आणल्या. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, जी आता चालूच आहे. अन्नपूर्णा योजना आणली, त्यामार्फत ही पण चालू आहे. 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे वर्षाला, आणि सबसिडीसुद्धा जमा होणार आहे. त्यानंतर लाडका भाऊ पण योजना आणली, तर 10,000 रुपये टायपिंग मिळणार आहे 10वी 12वी ग्रॅज्युएशन मुलामुलींना. लाडका शेतकरी योजना म्हणजे ह्या योजना त्यांच्या चालू आहे. त्याच्यामुळे आता लाडका शेतकरी ही पण योजना ते राबवणार आहे. तर ती पण चालू होणार आहे, हे नक्की आहे. त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित माहिती ऐकायची आणि व्यवस्थित त्याच्याबद्दल काय काय डॉक्युमेंट लागतील. आणि ही पण योजना आणणारच लाडक्या शेतकऱ्यांसाठी. आता लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहिणी लाडके झाल्या, आता शेतकरी हा लाडका होणार, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. तर बघा, महत्त्वाचं आहे. सोयाबीन आणि कापसासाठी हेक्टरी 5,000ची घोषणा केलेली आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडेही आम्ही मागणी करणार आहोत की आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला, सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव द्या. बघा, भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे. आज आपण सोयाबीनला 5,000 रुपये हेक्टरी आणि कापसालाही 5,000 रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत. ही मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
आता आपण ही पीक पाहणी वगैरे बाजूला ठेवणार आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आपण 5,000 रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज बिलही माफ करत आहोत. बघा, वीज बिल सुद्धा माफ होणार आहे आणि हेक्टरी 5,000 रुपये हे सोयाबीन आणि कापसासाठी मिळणार आहे. तर विरोधक म्हणाले की मग आमच्या मागच्या वीज बिलाचं काय, तर आम्ही शेतकऱ्यांचं येणारं वीज बिल घेत नाही तर मग थकलेलं कसं घेणार. मागेल त्याला शेततळ आणि मागेल त्याला सोलर अशा अनेक योजना सरकारने सुरू केल्या आहेत, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी ते बोलले. लाडका शेतकरी योजना 2024, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्या पाठीमागे माझा लाडका शेतकरी योजनेच्या घोषणांनी महिला वर्ग आणि शेतकरी यांच्यामध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. तर बघा, उत्साहाचंच वातावरण होणार, कारण अशा पद्धतीनं योजना सरकारने राबवल्या तर परळी तालुक्यातील कृषी महोत्सवाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली होती. शेतकरी आणि सामान्य जनतेत मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. मुख्य उद्दिष्ट आणि फायदे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खास डिझाईन करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून 3,000 रुपये हप्ता दिला जातो. हा हप्ता 2 टप्प्यात दिला जातो. प्रत्येक टप्प्यात 1,500 रुपये इतकी रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होते. महिलांनी जर 8 तास काम केल्यास त्यांना या योजनेअंतर्गत मानधन मिळते. ते मानधन 6 महिन्यासाठी दिले जाते आणि त्यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. लाडकी शेतकरी योजना 2024, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि अनुदान दिले जाते. बघा, कशासाठी ही योजना, तर शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत मिळणार आणि अनुदान मिळणार. नमो शेतकरी महासंघाने योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2,000 रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. बघा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने एक विशेष योजना राबवलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतियोगिता 5,000 रुपयेचे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत मिळू शकते. या निर्णयानुसार हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादन खर्चाची भरपाई होण्यात मदत होत आहे. ठिबक सिंचन आणि यांत्रिकीकरण योजनेचे लाभ. तर हे बघा, शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना देखील राबविण्यात येत आहे. ठिबक सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 35% आणि 25% हप्ता म्हणून आर्थिक सहाय्य दिले जाते. बघा, आर्थिक सहाय्य मिळते 25% ते 35%. सर्व हप्ते सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कार्य अधिक सुलभ होते, असं लाडका शेतकरी योजना याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्यापाठोपाठ माझा लाडका भाऊ शेतकरी योजनेची घोषणा त्यांनी आता केलेली आहे. तर याचा GR आला, म्हणजे आपण त्या GR सुद्धा घेऊया एक व्हिडिओ. अशी ही महत्त्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणार आहे. तर निर्माण झाल्या कृषी मंत्र्याचे उपस्थित झालेल्या महोत्सवामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि महिलांना कशा प्रकारे लाभ मिळणार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तर अशी ही योजना होती जी शेतकऱ्यासाठी राबवण्यात येणार आहे. तर अशाच या योजनेचं जेव्हा GR येईल तेव्हा आपण याच्यावर स्पेशल व्हिडिओ